कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहिलंय का, ज्याने काहीच विशेष केलं नाही? तो सर्वात श्रीमंत नाही, तो सर्वात सुंदर नाही, तो सर्वात मोठ्या पदावरही नाही. तरीही तो जिथे जातो तिथे लोक त्याच्याकडे नकळत पाहू लागतात. तो बोलायला सुरुवात करताच लोक शांत होतात. तो खोलीत प्रवेश करताच वातावरण बदलल्यासारखं वाटतं. कुणी त्याच्यावर ओरडत नाही, कोणी त्याला सहज दुर्लक्षित करत नाही, आणि सर्वात महत्त्व म्हणजे तो कोणालाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाही. मग असं का होतं? काही लोकांमध्ये अशी कोणती गोष्ट असते की लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात? अनेक जण याला पॉवरफुल ऑरा म्हणतात. पण ऑरा म्हणजे काही जादू नाही. ती कोणतीही अदृश्य शक्ती नाही. ती जन्मतः मिळणारी भेटही नाही. मानसशास्त्र सांगतं की आपल्या मेंदूला काही विशिष्ट प्रकारचं वागणं, काही विशिष्ट भावना आणि काही विशिष्ट सवयी अत्यंत प्रभावी वाटतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवते, भावनांना संतुलित ठेवते, आत्मविश्वासाने वागते, शांतपणे बोलते आणि स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर ठरवत नाही, तेव्हा तिच्या भोवती एक नैसर्गिक प्रभाव निर्माण होतो. लोक त्याला पॉवरफुल प्रेझन्स म्हणतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच सायकॉलॉजी बेस्ड रहस्यांचा शोध घेणार आहोत. पण सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही जेव्हा एखाद्या खोलीत प्रवेश करता तेव्हा लोक तुम्हाला लक्षात ठेवतात की काही मिनिटातच विसरून जातात? या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही सांगतं. आणि पुढच्या काही मिनिटात तुम्हाला समजेल की लोकांच्या मनावर पहिल्या काही सेकंदात नेमका कसा प्रभाव पडतो. बहुतेक लोकांना वाटतं की ऑरा म्हणजे महागडे कपडे, ब्रँडेड घड्याळ, महागडी कार किंवा सतत स्वतःची ताकद दाखवणं. पण संशोधन काही वेगळंच सांगतं. आपला मेंदू कोणत्याही व्यक्तीचं मूल्यांकन खूप कमी वेळात करतो. पहिल्या काही सेकंदातच तो समोरची व्यक्ती सुरक्षित आहे की धोकादायक, विश्वास ठेवण्यासारखी आहे की नाही, आत्मविश्वासी आहे की असुरक्षित, हे सगळं निरीक्षण करायला सुरुवात करतो. विशेष म्हणजे हे मूल्यांकन शब्दांपेक्षा जास्त बॉडी लँग्वेज, चेहऱ्यावरील भाव, आवाज आणि हालचालींवर आधारित असतं. म्हणूनच दोन लोक सारखंच बोलले तरी एक व्यक्ती प्रभावी वाटते आणि दुसरी दुर्लक्षित राहते. फरक ज्ञानात नसतो, फरक उपस्थितीत असतो. यालाच प्रेझन्स म्हणतात. आता इथेच एक मनोरंजक गोष्ट आहे. ज्या व्यक्ती स्वतःला सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा प्रभाव अनेकदा कमी होतो. कारण आपल्या मेंदूला एक गोष्ट लगेच जाणवते. जर एखादी व्यक्ती प्रत्येक क्षणी स्वतःचं महत्त्व सिद्ध करत असेल तर कदाचित तिला स्वतःलाच स्वतःवर पूर्ण विश्वास नाही. खरा आत्मविश्वास कधीच ओरडत नाही, तो शांत असतो. म्हणूनच शांत व्यक्ती अनेकदा जास्त प्रभावी वाटतात. कधी विचार केला आहे का, मीटिंगमध्ये काही लोक खूप बोलतात पण निर्णय मात्र एका शांत व्यक्तीच्या शब्दांवर घेतला जातो? का? कारण आपल्या मेंदूला शांतता म्हणजे नियंत्रण वाटतं. जो माणूस प्रत्येक परिस्थितीत स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो तो परिस्थितीवरही नियंत्रण ठेवू शकतो, असा अवचेतन संदेश आपल्या मेंदूला मिळतो. यालाच इमोशनल स्टेबिलिटी म्हणतात. आणि पॉवरफुल ऑराची सुरुवात इथूनच होते. आता पुढचं मानसशास्त्रीय कारण ऐकल्यावर तुम्हाला कदाचित तुमच्या स्वतःच्या काही सवयी बदलण्याची इच्छा होईल. समजा दोन व्यक्ती तुमच्यासमोर उभ्या आहेत. पहिली व्यक्ती सतत इकडे तिकडे पाहते, हातांची सतत हालचाल करते, पाय हलवत राहते, प्रत्येक 2 सेकंदांनी मोबाईल तपासते.
आणि बोलताना घाई करते. दुसरी व्यक्ती शांत उभी आहे. ती बोलण्यापूर्वी 2 सेकंद विचार करते. डोळ्यात डोळे घालून बोलते. अनावश्यक हालचाली करत नाही. तर तुम्हाला कोण जास्त प्रभावी वाटेल? बहुतेक लोक दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेतील. कारण आपल्या मेंदूला स्लो मूव्हमेंट म्हणजे कॉन्फिडन्स वाटतो, तर नर्वस मूव्हमेंट म्हणजे अँक्झायटी. म्हणूनच अत्यंत प्रभावी लोक घाईत दिसत नाहीत. त्यांच्या हालचालींमध्ये एक प्रकारची स्थिरता असते. ते प्रत्येक गोष्ट सावकाश करतात म्हणून नाही, तर त्यांना स्वतःवर घाई नसते. ज्याला स्वतःच्या किमतीची जाणीव असते तो सतत धावपळ करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पॉवरफुल ऑरा असलेली व्यक्ती लोकांचं लक्ष मागत नाही. ती स्वतःचं लक्ष नियंत्रित करते. आज बहुतेक लोकांचं लक्ष काही सेकंदांपेक्षा जास्त एका गोष्टीवर टिकत नाही. सतत मोबाईल, सतत नोटिफिकेशन्स, सतत सोशल मीडिया. यामुळे मेंदू सतत उत्तेजित राहतो. परिणाम, चेहऱ्यावर अस्वस्थता दिसते, बोलण्यात घाई दिसते, निर्णयांमध्ये उतावळेपणा दिसतो आणि नकळत आपल्या प्रेझन्सवर परिणाम होतो. पण काही लोक यापासून स्वतःला दूर ठेवतात. ते प्रत्येक नोटिफिकेशनला लगेच उत्तर देत नाहीत. प्रत्येक वादात उडी घेत नाहीत. प्रत्येक मतावर प्रतिक्रिया देत नाहीत. म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शांत ताकद दिसते. ही ताकद पैशातून आलेली नसते. ती सेल्फ कंट्रोलमधून आलेली असते. आणि पुढे आपण पाहणार आहोत की सेल्फ कंट्रोल आणि पॉवरफुल ऑरा यांचा संबंध आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी खोल आहे. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. लोक तुमच्या शब्दांवर कमी आणि तुमच्या भावनांवर जास्त विश्वास ठेवतात. यामागे आपल्या मेंदूची एक अतिशय मनोरंजक प्रक्रिया काम करते. आणि हीच प्रक्रिया ठरवते की लोक तुमच्याकडे आकर्षित होतील की तुमच्यापासून दूर जातील. आत्तापर्यंत आपण पाहिलं की पॉवरफुल ऑरा ही कोणतीही जादुई गोष्ट नाही. ती आपल्या वागण्यात, विचारांमध्ये आणि भावनांवर असलेल्या नियंत्रणातून तयार होते. पण आता प्रश्न असा आहे, जर 2 व्यक्तींचं ज्ञान सारखंच असेल, दोघांकडे सारख्याच संधी असतील, तर एक व्यक्ती लोकांच्या मनावर खोल प्रभाव का टाकते आणि दुसरी सहज विसरली का जाते? याचं उत्तर आपल्या भावनांमध्ये लपलेलं आहे. मानसशास्त्रात एक महत्त्वाची संकल्पना आहे, इमोशनल रेग्युलेशन. याचा अर्थ आपल्या भावना दाबून ठेवणं नाही, तर त्या समजून घेणं आणि योग्य पद्धतीनं व्यक्त करणं. आज अनेक लोक राग आला की लगेच प्रतिक्रिया देतात. कुणी टीका केली की लगेच दुखावतात. कुणी दुर्लक्ष केलं की स्वतःलाच कमी समजू लागतात. पण ज्यांच्याकडे पॉवरफुल ऑरा असते ते भावना अनुभवतात, पण भावना त्यांना नियंत्रित करत नाहीत. यामध्ये खूप मोठा फरक आहे. समजा कुणी तुमच्याशी उद्धटपणे बोललं. बहुतेक लोक त्याच क्षणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. पण भावनिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती काही सेकंद शांत राहते. ती स्वतःला एक प्रश्न विचारते, आत्ता प्रतिक्रिया देणं खरंच आवश्यक आहे का? हे काही सेकंदच तिची ताकद बनतात. कारण त्या काही सेकंदात ती स्वतःच्या मेंदूला पुन्हा विचार करण्याची संधी देते. यालाच इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. आणि याच गुणामुळे लोक अशा व्यक्तींना अधिक परिपक्व समजतात. पण इथेच बहुतेक लोक सर्वात मोठी चूक करतात. त्यांना वाटतं शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं. पण वास्तव अगदी उलट आहे. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी जितकी मानसिक ताकद लागते, तितकी राग व्यक्त करण्यासाठी लागत नाही. म्हणूनच शांत व्यक्ती अनेकदा अधिक प्रभावी वाटते.
कारण तिची शांतता भीतीमुळे नसते, तर नियंत्रणामुळे असते. आता एक प्रयोग कल्पना करा. 2 नेते त्यांच्या टीमसमोर उभे आहेत. पहिला नेता प्रत्येक छोट्या समस्येवर घाबरतो, मोठ्यानं बोलतो, घाईघाईनं निर्णय घेतो. दुसरा नेता शांतपणे परिस्थिती ऐकतो, प्रत्येकाला बोलू देतो, मग काही सेकंद विचार करून उत्तर देतो. टीमचा विश्वास कोणावर जास्त बसेल? उत्तर स्पष्ट आहे. कारण आपल्या मेंदूला शांत व्यक्ती म्हणजे सुरक्षितता वाटते, आणि सुरक्षिततेकडे माणूस नैसर्गिकरित्या आकर्षित होतो. यालाच प्रेझन्सची सायकोलॉजी म्हणतात. आता पुढचं मानसशास्त्रीय कारण ऐकल्यावर तुम्हाला सायलेन्सची खरी ताकद समजेल. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, जास्त बोलणारा माणूस हुशार असतो. पण सामाजिक मानसशास्त्र काही वेगळंच सांगतं. जास्त बोलणारा माणूस नेहमीच प्रभावी असेल असं नाही. कधीकधी योग्य वेळी शांत राहणारा माणूस जास्त लक्षात राहतो. कारण सायलेन्स आपल्या मेंदूत एक प्रकारची उत्सुकता निर्माण करते. समोरची व्यक्ती काय विचार करत असेल? ती लगेच उत्तर का देत नाही? ती इतकी शांत कशी आहे? हा प्रश्नच लोकांना त्या व्यक्तीकडे अधिक लक्ष द्यायला भाग पाडतो. म्हणूनच प्रत्येक संभाषणात प्रत्येक सेकंद भरून काढण्याची गरज नसते. कधीकधी 2 सेकंदांची शांतता 10 वाक्यांपेक्षा जास्त प्रभाव निर्माण करते. याचं कारण म्हणजे आपला मेंदू रिकाम्या जागा स्वतः भरायचा प्रयत्न करतो. म्हणूनच प्रभावी व्यक्ती बोलण्यापेक्षा ऐकण्यात जास्त वेळ घालवते. आणि इथूनच पुढचा महत्त्वाचा विषय सुरू होतो, आय कॉन्टॅक्ट. तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का, जी बोलताना सतत इकडे तिकडे पाहते? अशा वेळी आपल्या मेंदूला नकळत एक संदेश मिळतो, ही व्यक्ती अस्वस्थ आहे किंवा स्वतःवर पूर्ण विश्वास नाही. याउलट जेव्हा एखादी व्यक्ती शांतपणे आणि आदरानं डोळ्यात डोळे घालून बोलते, तेव्हा विश्वास वाढतो. याचा अर्थ सतत न बघता टक लावून पाहणं नाही, तर नैसर्गिक आय कॉन्टॅक्ट. कारण डोळे हे भावना व्यक्त करणारे सर्वात प्रभावी माध्यम आहेत, आणि लोक शब्दांपेक्षा भावना जास्त वाचतात. आता पुढे व्हॉइस टोनबद्दल बोलूया. लोक अनेकदा विचार करतात, प्रभावी दिसण्यासाठी मोठ्यानं बोलायला हवं. पण मेंदूला मोठा आवाज म्हणजे कॉन्फिडन्स वाटेलच असं नाही. उलट सतत ओरडणारा किंवा घाईघाईने बोलणारा माणूस अस्वस्थ वाटू शकतो. प्रभावी व्यक्तीचा आवाज स्पष्ट असतो, स्थिर असतो, आणि त्यात घाई नसते. ती प्रत्येक शब्दाला जागा देते. म्हणून तिचं बोलणं लोक अधिक लक्षपूर्वक ऐकतात. तुम्ही लक्ष दिलं असेल, ज्यांना स्वतःवर विश्वास असतो त्यांना प्रत्येक वाक्यानंतर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. ते शांतपणे बोलतात, कारण त्यांना माहीत असतं की प्रभाव हा आवाजाच्या मोठेपणातून नाही, तर विचारांच्या स्पष्टतेतून तयार होतो. आता पुढची गोष्ट जवळजवळ प्रत्येक प्रभावी व्यक्तीमध्ये दिसते, त्यांच्या हालचाली. काही लोक बसल्या बसल्या पाय हलवत राहतात, हात चोळतात, टेबलावर बोटं वाजवतात, सतत चेहऱ्याला स्पर्श करतात. हे सगळं मेंदू तणावाची चिन्ह म्हणून वाचतो. याउलट स्थिर हालचाली, सरळ बसण्याची सवय, आरामशीर श्वास आणि संयमानं केलेले हावभाव, हे सगळं आपल्या उपस्थितीला अधिक प्रभावी बनवतं. कारण शरीर आणि मन यांचा संबंध खूप खोल आहे. शरीर शांत असेल तर मेंदूलाही शांत राहणं सोपं जातं, आणि मेंदू शांत असेल तर शरीर अधिक आत्मविश्वासानं वागू लागतं. म्हणून पॉवरफुल ऑरा
ही फक्त मानसिक नाही तर शारीरिक सवयींचाही परिणाम आहे. पण अजूनही एक प्रश्न बाकी आहे. काही लोकांना भेटल्यावर आपल्याला त्यांच्याजवळ सुरक्षित वाटतं, तर काही लोकांपासून नकळत दूर जावंसं का वाटतं? यामागे आपल्या मेंदूची एक अत्यंत मनोरंजक प्रणाली काम करते, जिला मिरर न्यूरॉन्स म्हणतात. याचमुळे समोरच्या व्यक्तीच्या भावना आपल्यावर परिणाम करतात आणि याच ठिकाणी पॉवरफुल ऑराचं सर्वात मोठं रहस्य दडलं आहे. आत्तापर्यंत आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली आहे. पॉवरफुल ऑरा ही बाहेरून घातलेली गोष्ट नसते, ती आतून तयार होते. शांत मन, स्थिर भावना आणि आत्मविश्वासपूर्ण उपस्थिती या गोष्टी मिळूनच एखाद्या व्यक्तीचा प्रभाव तयार होतो. पण अजूनही एक प्रश्न उरतो. काही लोकांच्या आसपास गेल्यावर आपल्यालाही शांत वाटतं, तर काही लोकांच्या आसपास काही मिनिटं बसल्यानंतरही थकवा का जाणवतो? याचं उत्तर आपल्या मेंदूतील एका विलक्षण यंत्रणेमध्ये दडलं आहे. तिला मानसशास्त्रात मिरर न्यूरॉन्स म्हणतात. याचा अर्थ अगदी सोपा आहे. आपला मेंदू समोरच्या व्यक्तीच्या भावना नकळत कॉपी करायला लागतो. म्हणूनच एखादा माणूस मोठ्याने हसायला लागला तर आपल्यालाही हसू येतं. कोणी घाबरलं तर आपलाही ताण वाढतो. कोणी खूप शांत असेल तर काही वेळाने आपणही शांत होऊ लागतो. यालाच इमोशनल कॉन्टेजियन म्हणजेच भावनांचा संसर्ग म्हणतात. म्हणून पॉवरफुल ऑरा असलेले लोक स्वतःच्या भावना सांभाळतात, कारण त्यांना माहिती असतं त्यांची मानसिक अवस्था इतरांवरही परिणाम करणार आहे. कल्पना करा, एका ऑफिसमध्ये 2 मॅनेजर आहेत. पहिला मॅनेजर रोज तणावात असतो, लहान सहान गोष्टींवर चिडतो, प्रत्येक समस्येला संकट समजतो. काही दिवसांनी संपूर्ण टीम तणावग्रस्त होते. दुसरा मॅनेजर अडचणी नाकारत नाही, पण प्रत्येक परिस्थितीत शांत राहतो. तो समस्या ऐकतो, उपाय शोधतो आणि टीममध्ये विश्वास निर्माण करतो. काही महिन्यांनी त्याची संपूर्ण टीम अधिक आत्मविश्वासाने काम करू लागते. दोघांकडे सारखंच ज्ञान होतं, फरक फक्त भावनिक ऊर्जेत होता. लोक शब्दांपेक्षा भावना जास्त लक्षात ठेवतात आणि म्हणूनच तुमची मानसिक अवस्था तुमच्या ऑराचा सर्वात महत्त्वाचा भाग असते. पण इथेच आणखी एक मोठं रहस्य आहे. लोक तुमच्याकडे आकर्षित होतात कारण तुम्ही त्यांना प्रभावित करता म्हणून नाही, तर कारण त्यांना तुमच्यासोबत स्वतःबद्दल चांगलं वाटतं. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बहुतेक लोक प्रत्येक भेटीत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. मी किती हुशार आहे, मी किती यशस्वी आहे, मी किती श्रीमंत आहे, मी किती व्यस्त आहे. पण जितकं तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता, तितकंच तुमचं लक्ष स्वतःवर राहतं. पॉवरफुल प्रेझन्स असलेली व्यक्ती मात्र वेगळं करते. ती स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीकडे लक्ष देते. ती ऐकते, समजून घेते, घाईघाईने सल्ले देत नाही आणि म्हणून लोकांना तिच्यासोबत सुरक्षित वाटतं. आता पुढचं मानसशास्त्रीय कारण ऐकल्यावर तुम्हाला समजेल लोक आदर कोणाचा करतात. सेल्फ रिस्पेक्ट ही अशी गोष्ट आहे जी विकत मिळत नाही आणि दुसऱ्यांकडून मागूनही मिळत नाही. ती स्वतःच्या वागण्यातून तयार होते. जर तुम्ही स्वतःच्या शब्दाला किंमत देत नसाल तर इतर लोक का देतील? जर तुम्ही स्वतःच्या वेळेचा आदर करत नसाल तर इतर का करतील? जर तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःची मतं बदलत असाल फक्त लोक खुश राहावेत म्हणून, तर लोकांना तुमची सवय लागेल. आदर नाही. पॉवरफुल ऑराची सुरुवात स्वतःच्या मर्यादा ओळखण्यापासून होते. यालाच बाउंड्रीज म्हणतात.
बाउंड्री म्हणजे उद्धटपणा नाही. बाउंड्री म्हणजे शांतपणे आणि स्पष्टपणे सांगणं, ही गोष्ट मला मान्य नाही. अशा व्यक्तीवर लोक रागावू शकतात, पण त्यांचा आदरही करतात, कारण सातत्य असलेली व्यक्ती विश्वासार्ह वाटते. पण इथेच बहुतेक लोक व्हॅलिडेटेशनच्या जाळ्यात अडकतात. त्यांना प्रत्येक पोस्टवर लाईक्स हवेत, प्रत्येक कामाचं कौतुक हवं, प्रत्येक निर्णयाला मान्यता हवी. आणि जेव्हा ती मिळत नाही तेव्हा आत्मविश्वास कमी होतो. पण मानसशास्त्र सांगतं, ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास बाहेरच्या टाळ्यांवर उभा असतो तो कायम अस्थिर राहतो. कारण लोकांचं मत रोज बदलतं. आज ते तुमचं कौतुक करतील, उद्या टीका करतील. जर तुमचा आनंद त्यांच्यावर अवलंबून असेल तर तुमची शांतता कधीच टिकणार नाही. पॉवरफुल ऑरा असलेली व्यक्ती कौतुक नाकारत नाही, पण त्यावर जगतही नाही. तिला स्वतःच्या मूल्याची जाणीव असते, म्हणून तिच्या चेहऱ्यावर सतत मान्यता मागण्याची चिंता दिसत नाही. आता स्कार्सिटी प्रिन्सिपलबद्दल बोलूया. ही संकल्पना मार्केटिंगमध्ये वापरली जाते, पण ती मानवी वागणुकीतही तितकीच महत्त्वाची आहे. ज्या गोष्टी सहज उपलब्ध असतात त्यांची किंमत कमी वाटते, आणि ज्या गोष्टींची उपलब्धता मर्यादित असते त्यांचं मूल्य वाढतं. हे माणसांनाही लागू होतं. याचा अर्थ मुद्दाम लोकांना टाळणं नाही, तर प्रत्येक क्षणी स्वतःला उपलब्ध न ठेवणं. काही लोक प्रत्येक मेसेजला 2 सेकंदात उत्तर देतात, प्रत्येक फोन लगेच उचलतात, प्रत्येक निमंत्रणाला होकार देतात. हळूहळू लोकांना त्यांची सवय लागते. पण ज्यांचं स्वतःचं आयुष्य, ध्येय आणि वेळ महत्त्वाचा असतो त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नैसर्गिक आदर निर्माण होतो. कारण त्यांचं लक्ष प्रत्येकावर नसतं, तर त्यांच्या उद्दिष्टांवर असतं. याच ठिकाणी मिस्त्रीची सायकॉलॉजी सुरू होते. सर्व काही प्रत्येकाला सांगणारी व्यक्ती काही दिवसांनी लोकांच्या उत्सुकतेतून निघून जाते. पण जी व्यक्ती प्रत्येक गोष्ट मोजून बोलते, जिच्या आयुष्यात खोली आहे, जिचं प्रत्येक वाक्य विचार करून येतं, तिच्याबद्दल लोक अधिक जाणून घ्यायची इच्छा ठेवतात. याचा अर्थ गुपितं ठेवणं नाही, तर अनावश्यक बोलणं टाळणं. कारण शांत आत्मविश्वास हा नेहमीच मोठ्या आवाजापेक्षा प्रभावी असतो. आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. जर पॉवरफुल ऑरा तयार करायची असेल तर सर्वात आधी कोणती सवय बदलावी? उत्तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल. कारण त्याचा संबंध ना कपड्यांशी आहे, ना पैशांशी, ना सौंदर्याशी. त्याचा संबंध आहे तुमच्या मेंदूच्या डोपामाइन सिस्टीमशी. आजचा आधुनिक माणूस नकळत अशा सवयींमध्ये अडकला आहे, ज्या त्याची मानसिक ताकद हळूहळू कमी करत आहेत. आणि याच कारणामुळे अनेक लोक आत्मविश्वास असूनही प्रभावी दिसत नाहीत. आतापर्यंत आपण पाहिलं, पॉवरफुल ऑरा ही चेहऱ्यावर लावायची गोष्ट नाही, ती मनामध्ये घडणारी प्रक्रिया आहे. शांतता, सेल्फ रिस्पेक्ट, इमोशनल कंट्रोल आणि योग्य बाउंड्रीज या सगळ्या गोष्टी मिळून एखाद्या व्यक्तीचं प्रेझन्स तयार होतं. पण अजून एक प्रश्न बाकी आहे. आज इतके लोक हुशार असूनही त्यांच्यात प्रभाव का दिसत नाही? का त्यांना स्वतःवर विश्वास असूनही लोक त्यांच्याकडे विशेष लक्ष देत नाहीत? याचं उत्तर आधुनिक जगातील एका मोठ्या समस्येमध्ये दडलं आहे. ती म्हणजे डोपामाइन ॲडिक्शन. आपला मेंदू अशा प्रकारे तयार झालेला आहे की त्याला नवीन गोष्टी आवडतात. नवीन माहिती, नवीन अनुभव, नवीन यश, हे सगळं मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन सक्रिय करतं. हे नैसर्गिक आहे. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण मेहनत न करता फक्त तात्पुरत्या आनंदामागे धावायला लागतो. कल्पना करा, सकाळी उठताच तुम्ही मोबाईल उघडता. एक रील, दुसरी रील,
तिसरी रील, नंतर नोटिफिकेशन्स, मग मेसेजेस, पुन्हा यूट्यूब शॉर्ट्स. असं करत करत अर्धा तास संपतो. तुम्हाला वाटतं मी काही चुकीचं केलं नाही, पण तुमचा मेंदू वेगळंच अनुभवत असतो. त्याला सतत छोट्या छोट्या बक्षिसांची सवय लागते. आणि मग जेव्हा एखादं कठीण काम समोर येतं, अभ्यास, व्यायाम, व्यवसाय किंवा एखादं मोठं ध्येय, तेव्हा तोच मेंदू म्हणतो, हे खूप कठीण आहे, काहीतरी सोपं करूया. याच क्षणी तुमची मानसिक ताकद कमी व्हायला सुरुवात होते. आणि इथेच पॉवरफुल ऑरा हळूहळू नष्ट होऊ लागते. कारण ज्याचं स्वतःच्या लक्ष्यावर नियंत्रण नाही, तो इतरांच्या लक्ष्यावर कधीच प्रभाव टाकू शकत नाही. ही गोष्ट खूप खोल आहे. लोक अनेकदा विचारतात, मी अधिक प्रभावी कसा दिसू? पण योग्य प्रश्न असा आहे, मी माझ्या मेंदूवर किती नियंत्रण ठेवलं आहे? कारण पॉवरफुल प्रेझन्सची सुरुवात फोकसपासून होते. आता पुढची गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला कदाचित तुमच्या रोजच्या सवयींकडे नव्यानं पाहावंसं वाटेल. आज बहुतेक लोक एक मोठी चूक करतात. ते प्रत्येक रिकाम्या क्षणी मोबाईलकडे हात नेतात. बसची वाट पाहताना, जेवत असताना, झोपण्यापूर्वी, उठल्याबरोबर सतत स्क्रीन. परिणाम काय होतो? मनाला शांत राहण्याची सवयच राहत नाही. आणि जे मन स्वतःसोबत 2 मिनिटं शांत बसू शकत नाही, ते इतरांवर प्रभाव कसा टाकणार? पॉवरफुल ऑरा असलेल्या व्यक्तींची एक समान सवय असते. त्यांना एकटं राहण्याची भीती नसते. ते शांततेपासून पळत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं, विचार स्पष्ट होण्यासाठी मनाला आवाजापासून थोडा वेळ दूर ठेवावं लागतं. याचा अर्थ सोशल मीडिया पूर्णपणे सोडणं नाही, तर त्याचा गुलाम न होणं. जेव्हा तुम्ही प्रत्येक नोटिफिकेशनला लगेच उत्तर देत नाही, तेव्हा तुम्ही फक्त मोबाईलवर नियंत्रण ठेवत नाही, तर स्वतःच्या लक्ष्यावरही नियंत्रण ठेवत असता. आणि लक्ष्यावर नियंत्रण म्हणजेच सेल्फ कंट्रोल. आता एक महत्त्वाचा प्रश्न, सेल्फ कंट्रोल म्हणजे नेमकं काय? बऱ्याच लोकांना वाटतं सेल्फ कंट्रोल म्हणजे स्वतःला जबरदस्तीनं रोखणं. पण मानसशास्त्र सांगतं, सेल्फ कंट्रोल म्हणजे योग्य गोष्ट निवडण्याची सवय. उदाहरणार्थ, राग आला पण लगेच उत्तर दिलं नाही. भीती वाटली तरीही योग्य निर्णय घेतला. थकलो होतो तरीही दिलेलं काम पूर्ण केलं. हे छोटे निर्णय हळूहळू तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. आणि मग लोकांना तुमच्यात एक वेगळी स्थिरता दिसू लागते. यालाच कॅरेक्टर स्ट्रेंग्थ म्हणतात. आणि कॅरेक्टरशिवाय पॉवरफुल ऑरा तयार होत नाही. आता पुढचं मानसशास्त्रीय कारण जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये दिसतं. त्यांच्याकडे स्पष्ट ध्येय असतं. ज्याच्याकडे दिशा नसते, तो प्रत्येक मताबरोबर बदलतो. आज हा म्हणाला म्हणून हे, उद्या दुसरा म्हणाला म्हणून ते. अशी व्यक्ती लोकांना गोंधळलेली वाटते. पण ज्याच्याकडे स्पष्ट पर्पज असतो, तो प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्याचं लक्ष लोकांच्या मतांवर नसतं, तर स्वतःच्या प्रवासावर असतं. अशा व्यक्तीचं चालणं, बोलणं, निर्णय सगळ्यात एक प्रकारची स्पष्टता दिसते. आणि स्पष्टता ही नेहमीच आकर्षक असते. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमचं आयुष्य चालवतंय कोण? तुमचं ध्येय की इतरांची मतं? जर उत्तर दुसरं असेल, तर पॉवरफुल ऑरा तयार होण्याआधीच ती कमकुवत होऊ लागते. कारण लोकांना अशा व्यक्तींचा आदर वाटतो ज्यांच्याकडे स्वतःचा विचार असतो. पण अजून एक गोष्ट बाकी आहे,
काही अशा सवयी आहेत ज्या नकळत तुमचं प्रेझन्स कमी करत असतात आणि बहुतेक लोकांना त्याची कल्पनाही नसते. सतत स्वतःची तुलना करणं, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत राहणं, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न, रिकाम्या गप्पांमध्ये वेळ घालवणं, दिलेला शब्द न पाळणं, स्वतःची सतत निंदा करणं, या सगळ्या गोष्टी हळूहळू तुमचा प्रभाव कमी करतात. लोक तुमचं बाह्यरूप कमी आणि तुमच्या सवयी जास्त लक्षात ठेवतात. म्हणून पॉवरफुल ऑरा एका दिवसात तयार होत नाही. ती रोजच्या छोट्या निर्णयांमधून तयार होते. आज एक योग्य निर्णय, उद्या आणखीन एक, आणि काही महिन्यांनी लोकांना तुमच्यात झालेला बदल स्पष्ट दिसू लागतो. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न अजून बाकी आहे. जर आजपासून पॉवरफुल ऑरा तयार करायची असेल तर रोज कोणत्या सवयी अंगीकाराव्यात आणि कोणत्या चुका कायमच्या सोडून द्याव्यात. पुढच्या आणि अंतिम भागात आपण पॉवरफुल ऑरा तयार करणाऱ्या सर्वात प्रभावी डेली हॅबिट्स, लोक नकळत करत असलेल्या घातक चुका आणि आयुष्यभर टिकणाऱ्या मानसिक परिवर्तनाबद्दल जाणून घेणार आहोत. आणि शेवटी तुम्हाला समजेल की खऱ्या अर्थानं प्रभावी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला कोणालाही प्रभावित करण्याची गरजच का नसते. जर तुम्ही इथपर्यंत हा प्रवास ऐकला असेल तर आता तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल. पॉवरफुल ऑरा ही चेहऱ्यावर दिसणारी गोष्ट नाही, ती तुमच्या निर्णयांमध्ये दिसते, ती तुमच्या शब्दांमध्ये दिसते, ती तुमच्या शांततेमध्ये दिसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती तुमच्या सवयींमध्ये दिसते. पण आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, उद्यापासून अशी कोणती गोष्ट बदलली की काही महिन्यांनी लोकांना तुमच्यात झालेला बदल स्पष्ट जाणवेल? उत्तर आहे मोठे बदल नाही, तर लहान पण सातत्यपूर्ण सवयी. मानसशास्त्र सांगतं आपला मेंदू मोठ्या बदलांपेक्षा छोट्या आणि सतत होणाऱ्या बदलांना जास्त स्वीकारतो. म्हणून पॉवरफुल ऑरा तयार करणारे लोक एका दिवसात बदलत नाहीत, ते दररोज थोडे चांगले बनतात. सकाळी उठल्यावर पहिल्या काही मिनिटात स्वतःला शांत ठेवणं, दिवसभरात काही वेळ स्वतःसोबत घालवणं, शरीराची काळजी घेणं, दिलेला शब्द पाळणं, राग आला तरी योग्य शब्द निवडणं, लोकांशी आदराने बोलणं आणि रात्री स्वतःला एक प्रश्न विचारणं, आज मी कालपेक्षा थोडा चांगला झालो का? ही छोटी वाटणारी सवय हळूहळू व्यक्तिमत्व बदलू लागते. कारण ऑरा बाहेरून दिसत असली तरी ती आतून तयार होत असते. आता थोडा विचार करा, तुम्ही एखाद्या व्यक्तीचा आदर का करता? कारण त्याच्याकडे महागडी कार आहे, की कारण तो प्रत्येक परिस्थितीत शांत राहतो? कारण त्याच्याकडे मोठं घर आहे, की कारण तो दिलेला शब्द पाळतो? कारण तो प्रसिद्ध आहे, की कारण त्याच्यावर विश्वास ठेवता येतो? बहुतेक वेळा उत्तर दुसरंच असतं, विश्वास. आणि विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही, तो शेकडो छोट्या कृतींमधून तयार होतो. म्हणून पॉवरफुल ऑराचा पाया म्हणजे ट्रस्ट. लोकांना अशी व्यक्ती आवडते जिचं बोलणं आणि वागणं एकसारखं असतं, जी समोर एक आणि मागे दुसरी नसते, ज्याचं व्यक्तिमत्व परिस्थितीनुसार बदलत नाही. कारण सातत्य हेच खऱ्या आत्मविश्वासाचं चिन्ह आहे. पण इथेच अनेक लोक स्वतःचं नुकसान करतात. ते सतत तुलना करतात. त्याला इतकं यश मिळालं, माझ्याकडे अजून नाही. त्याला इतके फॉलोअर्स आहेत, माझ्याकडे नाहीत. त्याच्याकडे चांगली नोकरी आहे, माझ्याकडे नाही. हळूहळू त्यांचं संपूर्ण लक्ष स्वतःच्या प्रवासावरून हटतं आणि इतरांच्या आयुष्यावर केंद्रित होतं. त्या क्षणापासून त्यांची मानसिक ऊर्जा कमी व्हायला लागते.
कारण तुलना प्रेरणा कमी आणि असमाधान जास्त निर्माण करते. पॉवरफुल ऑरा असलेली व्यक्ती तुलना करत नाही, ती निरीक्षण करते. ती इतरांकडून शिकते, पण स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या यशानं मोजत नाही. हा खूप मोठा फरक आहे. आणखी एक सवय जी शांतपणे तुमचं व्यक्तिमत्व घडवते ती म्हणजे ऐकण्याची कला. आज प्रत्येकाला बोलायचं आहे, प्रत्येकाला स्वतःचं मत मांडायचं आहे, पण फार कमी लोक मनापासून ऐकतात. जेव्हा तुम्ही एखाद्याचं बोलणं मध्येच तोडत नाही, त्याला पूर्ण वेळ देता, त्याच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्याला फक्त आदर वाटत नाही, तर त्याला तुमच्यासोबत सुरक्षित वाटतं. आणि लोकांना सुरक्षित वाटणाऱ्या व्यक्तीकडेच ते पुन्हा पुन्हा आकर्षित होतात. यालाच मॅग्नेटिक प्रेझेन्स म्हणतात. ही काही जादू नाही, ही मानवी मानसशास्त्राची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. आता स्वतःला आणखी एक प्रश्न विचारा. तुम्ही लोकांना प्रभावित करण्यासाठी जगत आहात की स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्यासाठी? हा प्रश्न तुमचं भविष्य ठरवू शकतो. कारण जो माणूस सतत इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो, तो कधीच मोकळेपणानं जगू शकत नाही. त्याला सतत भीती वाटते. लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील, लोकांना मी आवडेन का? पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वीकारता, त्या दिवशी ही भीती हळूहळू कमी होऊ लागते. आणि त्याच क्षणी तुमची खरी ताकद बाहेर यायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, पॉवरफुल ऑरा तयार करण्यासाठी महागडे कपडे आवश्यक नाहीत, महागडं घड्याळ आवश्यक नाही, मोठं घर, मोठी गाडी किंवा प्रसिद्धीही आवश्यक नाही. कारण लोक काही दिवस तुमच्या संपत्तीनं प्रभावित होऊ शकतात, पण आयुष्यभर ते तुमच्या स्वभावाला लक्षात ठेवतात, ते तुमच्या शांततेला लक्षात ठेवतात, ते तुमच्या प्रामाणिकपणाला लक्षात ठेवतात, ते तुमच्या शब्दाला दिलेल्या किमतीला लक्षात ठेवतात. आणि म्हणूनच खरी ताकद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसते, ती इमोशनल स्टेबिलिटीमध्ये असते, ती सेल्फ कंट्रोलमध्ये असते, ती आत्मविश्वासात असते, ती स्पष्ट ध्येयामध्ये असते, ती आदरानं संवाद साधण्यामध्ये असते, ती शांत मनामध्ये असते, ती मजबूत सवयींमध्ये असते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती तुमच्या खऱ्या व्यक्तिमत्वामध्ये असते. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. लोकांना प्रभावित करण्यासाठी बदलू नका, स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्यासाठी बदला. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करायला सुरुवात करता, तेव्हा लोकांचं लक्ष मागावं लागत नाही. तुमची उपस्थितीच बोलू लागते, तुमची शांतता बोलू लागते, तुमचं वागणं बोलू लागतं. आणि एक दिवस लोक तुमच्या कपड्यांमुळे नाही, तुमच्या चेहऱ्यामुळे नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वामुळे तुम्हाला लक्षात ठेवतील. कारण शेवटी पॉवरफुल ऑरा म्हणजे इतरांवर प्रभाव टाकण्याची कला नाही, तर स्वतःवर इतकं प्रभुत्व मिळवण्याची प्रक्रिया आहे की तुमची उपस्थितीच इतरांना प्रेरणा देऊ लागते. धन्यवाद.